chapter is determinants. Okay, so before starting the chapter determinant, first what is meant by determinant? So suppose let two equations ax plus b is equal to 0 and cx plus d is equal to 0. These are the two equation. ह्याला जर आपण सॉल्व केला आणि x ची व्हॅल्यू जर काढली तर काय येईल मायनस बी अपॉन ए आणि इथे काय येईल x इज इक्वल टू मायनस डी अपॉन सी. सो x इज इक्वल टू ही व्हॅल्यू आणि x इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. ओके, सो ह्यालाच आपण कसं लिहू शकतो मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस डी अपॉन सी. ओके, म्हणजेच x ची व्हॅल्यू ही आहे ना, x म्हणजेच काय या दोन्ही पण व्हॅल्यू सेम आल्या. सो मायनस मायनस प्लस येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो BC इज इक्वल टू AD मीन्स व्हॉट AD मायनस BC इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आहे. ओके, तर ह्यालाच आपण जर राईट डाऊन केलं दोन पॅरलल लाईन मध्ये, सपोज ABCD इक्वल टू 0. ओके, मग आपण काय म्हणू शकतो ह्याला हे जे आहे ह्याच इक्वेशनला आपण रिराईट केलं या फॉर्म मध्ये. ओके, सो दिस इज अ 2 by 2 determinant. This is 2 by 2 determinant. ओके, आणि इक्वल टू 0 काय झाली ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. ओके, सो आपण काय म्हणू शकतो द डिटर्मिनंट इज अन अरेंजमेंट ऑफ numbers in equal number of rows and columns enclosed in parallel line, enclosed between two parallel lines. बघा काय केलं आपण की दोन इक्वेशन फॉर एक्झाम्पल घेतले, या दोन इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू काढली, मग x नंतर मग आपण ह्या दोन x च्या व्हॅल्यू एक्सच्याच व्हॅल्यू आहे मग त्याला आपण इक्वल दाखवलं आणि मग नंतर आपण हे इक्वेशन काढलं. ओके, हे सिम्पलेस्ट आहे, हे काय तुम्हाला एक्झामला येत नाही. फक्त मग आपण ह्या इक्वेशनला जर रिअरेंज केलं टू पॅरलल लाईन्स मध्ये तर आपण काय करतो अरेंजमेंट ऑफ नंबर्स n नंबर ऑफ नंबर्सचं अरेंजमेंट करतो इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे जेवढे रोज आता इथं किती बघा 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, तर इक्वल नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असतात डिटर्मिनंट मध्ये. म्हणजेच काय की आपण नंबरची अरेंजमेंट करतो into the equal number of rows and equal number of columns. Okay, enclosed in two parallel lines, okay, ते इथे 2 rows आणि 2 columns आहेत, मग हे काय झालं 2 by 2 डिटर्मिनंट. तर हे आपल्याला महत्त्वाचं नाही, आपल्याला फक्त काय की आपण डिटर्मिनंट कसा रिप्रेझेंट करतो किंवा कसा डिफाइन करतो. ओके, तर तुम्हाला सिलेबस मध्ये टू टाइपचे डिटर्मिनंट आहे, एक 2 by 2 आणि एक 3 by 3. ओके, हे बघा 2 by 2 डिटर्मिनंट A1 इथे ABCD लिहिले पण जनरली बघा A1 B1 A2 B2 हा झाला 2 by 2 डिटर्मिनंट. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा हा रो 1 आहे, हा रो 2 आहे. ओके, आणि हा कॉलम 1 आहे आणि हा कॉलम 2 आहे, तर हा झाला 2 by 2 डिटर्मिनंट. नंबर ऑफ रोज पण 2 आणि नंबर ऑफ कॉलम्स पण 2. त्याच्यानंतर तुम्हाला 3 by 3 एक आहे. ओके, दोनच आहेत A1 B1 C1, तिथे व्हॅल्यू येणार. ओके, A2 B2 C2 and A3 B3 and C3. तर हा झाला 3 by 3 डिटर्मिनंट. तर आपण स्टार्ट करूया फ्रॉम द 2 by 2 डिटर्मिनंट. तुम्हाला थेरी येत नाही, जस्ट एक्झाम्पल येतात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्स. ओके, तर आता ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हा झाला हे झाले नंबर ऑफ रोज रो 1 रो 2 रो 3 आणि हे झाले नंबर ऑफ कॉलम C1 C2 and C3. ओके, तर हे झालं 2 by 2 डिटर्मिनंट आणि हे झालं 3 by 3 डिटर्मिनंट. नाउ वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल्स ऑफ द 2 by 2 डिटर्मिनंट.
नेक्स्ट आहे बघा व्हॅल्यू ऑफ द 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट. व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ओके, त्याच्यासाठी बघा लेट डी जे ट्रायंगलचा सिम्बॉल आहे तर तो त्याला म्हणायचा डिटर्मिनंट. ठीक आहे, सो लेट दिस साइन मीन्स डिटर्मिनंट इज इक्वल टू a1 b1 a2 b2. तर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची बघा. a1 हे सपोज तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत तर ह्या डिटर्मिन 2x2 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची बघा. a1 इंटू b2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मायनस a2 इंटू b1. बघा एरो a1 पासून b2 कडे, तर पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन a1 इंटू b2 करायचं आणि मग a2 इंटू b1 करायचं मायनस. ओके, तर आपण काय म्हणू शकतो बघा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय झाली a1 इंटू b2 मायनस a2 इंटू b1 ही झाली व्हॅल्यू. म्हणजेच काय a1 b2 मायनस a2 b1. तर 2x2 डिटर्मिनंटचा हा फॉर्म्युला आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला दिलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 minus 5 7 3. ओके, सो तुम्ही काय करणार लेट डी, ह्याला डी सुद्धा म्हणू शकतो. ओके, डी और डेल्टा 2 minus 5 7 3. ओके, सो डेल्टा इज इक्वल टू आता a1 काय a1 b2 म्हणजे हा 2 इंटू 3 मायनस मायनस साइनच या फॉर्म्युला मध्ये. सो मायनस आणि परत 7 इंटू मायनस 5. ओके, सो 2 इंटू 3 6. मायनस साइन जर असेल कोणत्या नंबरला तर त्याला कधी पण ब्रॅकेट टाकायची. ओके, सो इथे झाले प्लस 35 म्हणजे आन्सर आलं 41. तर ही झाली व्हॅल्यू ऑफ दिस गिवन डिटर्मिनंट. ओके, तर आपण ह्याचे आता एक्झाम्पल्स बघूयात. सपोज तुम्हाला दिलं डिटर्मिनंट साइन थिटा कॉस थिटा मायनस कॉस थिटा साइन थिटा. आता तुम्हाला 10th पर्यंत एक ट्रिग्नोमेट्रीच्या बेसिक आयडेंटिटी झाल्या असतील बघा. जर नसतील झाल्या तर त्या मी तुम्हाला सांगते. तर बघा कोणत्या कोणत्या तुम्हाला फक्त डिटर्मिनंट साठीचा ट्रिग्नोमेट्री परत तुम्हाला चॅप्टर आहे. तर ह्या 3 आयडेंटिटीज फक्त लक्षात ठेवायच्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ही एक आयडेंटिटी, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, हा एक फॉर्म्युला. तर हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फक्त फॉर डिटर्मिनंट. ओके, जास्त काही फॉर्म्युले नाहीयेत. तर आता ह्याला व्हॅल्यू कशी काढायची बघा. साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन थिटा इंटू साइन थिटा मायनस फॉर्म्युलामध्ये मायनस आहे. सो कॉस थिटा इंटू मायनस परत कॉस थिटा. ओके, सो इथे काय आलं साइन स्क्वेअर थिटा प्लस हे मायनस मायनस प्लस होणार कॉस स्क्वेअर थिटा. सो आन्सर आलं 1 बिकॉज या आयडेंटिटी नुसार साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली 1. सो गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली ही. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, एक तर असा क्वेश्चन इन फाइंड द व्हॅल्यू ऑफ और इव्हॅल्युएट असं आहे. ओके, तर काय दिले 2 10 -3 -12. हा एक एक्झाम्पल आहे. तर कसं करणार लेट डिटर्मिनंट इक्वल टू 2 -3 10 -12. ओके, सो फॉर्म्युला आपला 2 इंटू -12 जेव्हा मायनस येईल तेव्हा ब्रॅकेट टाकायचे आहे. देन मायनस आपल्या फॉर्म्युलाचं, देन 10 इंटू -3. ओके, सो हे आलं -24 प्लस 30 म्हणजेच याचा आन्सर काय आलं 6. -24 प्लस 30 म्हणजे काय आलं 6 आलं. ओके, नाउ नेक्स्ट इव्हॅल्युएट सेक थिटा टॅन थिटा देन टॅन थिटा आणि सेक थिटा. ओके, सो लेट डिटर्मिनंट इक्वल टू सेक थिटा टॅन थिटा सेक थिटा.
ओके, नाउ फॉर्म्युला सेक थीटा इंटू सेक थीटा मायनस, तर कोणतीच निगेटिव्ह किंवा मायनस टर्म नाहीये, सो ब्रॅकेट नाही टाकली तरी चालेल. सो इथे आलं सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता ह्याची व्हॅल्यू काय येणार बघा. मगाशी आपलं साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 होतं, पण सेकंड आयडेंटिटी काय होती बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा अशी होती. ओके, मग आपण जर 1 इथेच ठेवला तर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे हा टॅन स्क्वेअर थीटा जो प्लस इकडे आणल्यावर मायनस केला तर व्हॅल्यू काय आली, 1 आली. सो डेल्टा इज इक्वल टू 1. तर हे झालं तुमचं आन्सर. ओके, साइडला आयडेंटिटी लिहून घ्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट और फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थीटा, कॉट थीटा, कोसेक थीटा. ओके, let delta is equal to cosec theta, cot theta, रो वाइज लिहायचा, cot theta, cosec theta. Now multiply cosec theta into cosec theta minus cot theta into cot theta. So cosec square theta minus cot square theta. सो डेल्टा इज इक्वल टू 1. आयडेंटिटी काय होती, एवढे तीनच लक्षात ठेवायचे आहे डिटर्मिनंट साठी. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, म्हणजे जर हा 1 या साइडला ठेवला आणि कोसेक स्क्वेअर थीटा ऑलरेडी राईटला आहे आणि जो लेफ्ट साइडला कॉट स्क्वेअर थीटा आहे तो राईट साइडला आणला तो प्लसचा मायनस होणार. सो याचा आन्सर झालं 1. ओके, एकदम इझी बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता तुम्हाला इव्हॅल्युएट अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ असं सांगितलंय, सॉल्व नाही सांगितलंय. ओके, तर आता सपोज तुम्हाला असं आलं मायनस एक्स 1 मायनस बी मायनस ए मायनस एक्स. ओके, आता इथे एक्झाम्पल काय, क्वेश्चन काय, सॉल्व, सॉरी क्वेश्चन काय, इव्हॅल्युएट और फाइंड द व्हॅल्यू ऑफ, find the value of following determinants असा क्वेश्चन आहे. आता आतापर्यंत आपल्या एक्झाम्पल मध्ये काय होते, डायरेक्टली कॉन्स्टंट व्हॅल्यू होत्या, पण आता काय व्हेरिएबल व्हॅल्यू आहेत. पण तुम्हाला इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वगैरे असं नाही सांगितले, किंवा सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट इक्वेशन्स असं पण नाही सांगितले. जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती आपल्याला फक्त काढायची आहे. मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची नाही, फक्त आपण जसं फॉर्म्युलाने केलेलं आहे तसंच. लेट डेल्टा इज इक्वल टू मायनस एक्स 1 मायनस बी मायनस ए मायनस एक्स. ओके, तर फॉर्म्युला काय, मायनस एक्स इंटू, आता ह्याला अजून एक आपल्याला ब्रॅकेट टाकावी लागेल, मायनस ए मायनस एक्स. बघा हे सगळं बेसिक आहे. नंतर मायनस बी इंटू 1. सो इथे मायनस एक्स नी मायनस ए ला केलं तर प्लस ए एक्स. ओके, नंतर मायनस एक्स नी मायनस एक्स ला मल्टिप्लाय केलं तर प्लस एक्स स्क्वेअर, आणि इथं काय प्लस बी येईल. ओके, सो नेहमी आपण काय लिहितो, स्क्वेअरची टर्म ज्याला हायेस्ट पॉवर आहे ती आधी लिहितो, एक्स प्लस बी. तर हे झालं आन्सर. इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची नाही आहे. जर इव्हॅल्युएट और फाइंड द व्हॅल्यू ऑफ द आलं डिटर्मिनंट तर एक्स ची व्हॅल्यू काढायची नाही. ते पुढच्या पॉइंट मध्ये आहे, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा एक्झाम्पल 1 मायनस टॅन थिटा देन टॅन थिटा 1. ओके, सो लेट डेल्टा और डिटर्मिनंट इज इक्वल टू 1 मायनस थीटा टॅन थिटा देन टॅन थिटा 1. नाउ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 into 1 minus tan theta into minus tan theta. So काय आलं 1 minus minus plus tan square theta. ओके, सो आपली आयडेंटिटी काय आहे, 1 plus tan. त्या तीन आयडेंटिटी लर्नच करून ठेवायच्या, सेक स्क्वेअर थीटा. सो याचा आन्सर काय आलं, सेक स्क्वेअर थीटा आलं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, x minus 1 x square minus x plus 1
x प्लस 1, थोडीशी स्पेस दिसली पाहिजे कॉलम मध्ये, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ओके, नाउ लेट डेल्टा इज इक्वल टू x minus 1, x square minus x plus 1, then x plus 1, x square plus x plus 1. Now take cross multiplication. X minus 1 into x square plus x plus 1, ब्रॅकेट असेल दोन्ही ह्याला तर इंटू साइन नाही दिलं तरी चालेल, देन मायनस x plus 1 into x square minus x plus 1. Now next step, या x नी या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं तर x क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स, देन मायनस 1 नी मल्टिप्लाय करून घेतल्यावरती मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1. ओके, नाउ ही झाली फर्स्ट टर्म, त्याच्यानंतर मायनस, आता ह्या एक्स नी ह्या तिन्ही व्हॅल्यूला तर एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स, देन प्लस 1 नी प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, कारण की प्लस 1 नी करतोय. आता ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, हा प्लस एक्स मायनस एक्स गेला. ओके, नाउ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर, नंतर मायनस मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पण गेला. सो इथं काय राहिलं, फक्त मायनस 1 राहिलं, एक्स क्यूब मायनस 1, देन आता ही मायनस ही एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस प्लस एक्स मायनस एक्स पण गेलं, त्याच्यानंतर ही ब्रॅकेट इथं मायनस आहे, सो एक्स क्यूब काय येणार मायनस एक्स क्यूब, आणि हा प्लस 1 काय येणार मायनस 1 येणार. सो एक्स क्यूब पण गेलं आणि मायनस 1 काय आलं 2 आलं. सो व्हॅल्यू काय आली ह्याची 2 आली. ठीक आहे, तर हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ते झालं फाइंड द व्हॅल्यू ऑफ और इव्हॅल्युएट द 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा 2x2 डिटर्मिनंट इक्वेशन. 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट इक्वेशन. आता सॉल्व द डिटर्मिनंट इक्वेशन, फक्त इव्हॅल्युएट और फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट एवढंच आलं तर, जरी x असेल तरी पण ती x ची व्हॅल्यू नाही, जी क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर जे तुम्ही सिंपल सॉल्व करत जाणार, सिम्प्लिफाय करत जाणार, जी व्हॅल्यू येईल ती. आता डिटर्मिनंट इक्वेशन हा वर्ड ऍड झाला की काय होणार, त्याच्या आधी 2x2 डिटर्मिनंट इक्वेशन मीन्स व्हॉट ते बघा. एनी 2x2 ऑर्डर determinant, any 2x2 order determinant of the form a b c x. आता हा x इथंच असला पाहिजे असं काही नाही, कोणत्या पण पोझिशनला असू शकतो, इक्वल टू 0. ओके, where x is unknown is called determinant or 2x2 order determinant equation. इक्वल टू 0 हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय की ऍटलिस्ट एक तरी अननोन व्हेरिएबल पाहिजेच, ऍटलिस्ट 1 अननोन व्हेरिएबल पाहिजे, आणि डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल टू 0 केलेली पाहिजे, तेव्हाच आपण काय म्हणतो त्याला डिटर्मिनंट इक्वेशन. आधीच्या याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 दिलेली नव्हती, जरी अननोन व्हेरिएबल्स असतील. आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघा एक्स चे काही एक्झाम्पल होते ज्याच्यामध्ये एक्स आहे, तर एक्स हा अननोन व्हेरिएबल आहे, बट त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 दिलेली नव्हती, आपण व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. आता डिटर्मिनंट इक्वेशन मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू 0 दिलेली असेल आणि ऍटलिस्ट 1, एकापेक्षा जास्त पण असू शकतात, पण ऍटलिस्ट 1 अननोन व्हेरिएबल पाहिजेच. ठीक आहे, मग आता हे म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्स ची. ओके, सो आता हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे, एकदम इझी आहे बघा. फॉर्म्युला तर तोच अप्लाय करायचा आहे व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशनचा. आता सपोज तुम्हाला दिलं सॉल्व फॉलोइंग, बघा आता सॉल्व फॉलोइंग डिटर्मिनंट्स, नुसतं सॉल्व फॉलोइंग डिटर्मिनंट्स और इव्हॅल्युएट फॉलोइंग डिटर्मिनंट आलं तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आणि सॉल्व फॉलोइंग डिटर्मिनंट्स इक्वेशन तर त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जे अननोन व्हेरिएबल असेल x t p त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, आता बघा तुम्हाला फर्स्ट दिलं एक्झाम्पल, फक्त इथे इक्वल टू 0 दिलेलं असेल, बघा हे इक्वेशन झालं. ओके, सो त्याला सॉल्व कसं करायचं बघा.
आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन लिहून घ्या पहिले, नॉट लेट, गिवन 3x x3 इक्वल टू 0. तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला ती क्रॉस मल्टिप्लिकेशननी, सो ती करून घ्या. 3 × 3 मायनस x × x इक्वल टू 0. सो 9 मायनस x2 इक्वल टू 0. ओके, सो इथे काय झालं, मायनस x2 इज इक्वल टू मायनस 9, मायनस मायनस दोन्ही साईडला, सो प्लस होऊन जाईल. सो व्हॅल्यू काय आली, x इज इक्वल टू प्लस मायनस 3, x इक्वल टू प्लस मायनस 3, दोन्ही पण व्हॅल्यू येणार आहे त्याला. ठीक आहे, म्हणजेच x ची व्हॅल्यू आली, जेव्हा आपण स्क्वेअर रूट x3 मायनस 3. ठीक आहे, जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो तेव्हा आपण प्लस मायनस 3 दोन्ही पण साइन देतो, कारण की मायनस 3 चा स्क्वेअर पण 9 येतो आणि 3 चा स्क्वेअर पण 9 येतो, म्हणून x ची व्हॅल्यू एक तर 3 असू शकते, 3 असू शकते किंवा मायनस 3. ओके, हे फर्स्ट एक्झाम्पल. देन नेक्स्ट एक्झाम्पल, x2 इक्वल टू 0 आलं तर लक्षात ठेवायचं की आपल्याला x ची व्हॅल्यू किंवा जे अननोन व्हेरिएबल असेल t वगैरे त्याची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. जर इक्वल टू आलं तर ओके, इक्वल टू 0 असलं पाहिजे असं काही नाही, 0 पण येणार पण त्याच्या इक्वल टू एखादा डिटर्मिनंट पण दिलेला असेल, फक्त इक्वल टू हे साइन पाहिजे. ओके, आता बघा जे गिवन दिलेलं आहे ते लिहा. गिवन काय दिलेले आपल्याला की हे दोन डिटर्मिनंट इक्वल आहेत, म्हणजेच काय की त्यांच्या व्हॅल्यूज इक्वल आहेत. आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x2 × 1 मायनस मायनस x × -5 इक्वल टू 7 × -3 मायनस 5 × -3. ओके, सो इथे आलं x2 मायनस x × -5 प्लस 5x आणि 5x × -5x इक्वल टू -21 प्लस 15. सो नेक्स्ट काय आलं, x2 मायनस 5x इक्वल टू -21 प्लस 15 म्हणजे किती आले, -6 आले. ओके, सो x2 मायनस 5x देन प्लस 6 इक्वल टू 0. त्याचे आपण फॅक्टर्स पाठवू शकतो, दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन +6 आणि ऍडिशन -5. सो आपण काय करू शकतो, x मायनस 3 and x minus 2 equal to 0. बघा, -3 × -2 is equal to +6 आणि -3 - 2 equal to -5. ओके, सो ह्याची व्हॅल्यू काय आली, x is equal to 3. आपण काय करतो, x डायरेक्ट व्हॅल्यू लिहायचे आहेत, पण इथे काय करणार आता आपण, तुम्हाला एक एक्झाम डायरेक्ट लिहायचं. मायनस असेल ना तर प्लस लिहायचं, प्लस असेल तर मायनस. तर कसं लिहितात बघा, असं. मग x is equal to 3 and x is equal to 2. So x च्या व्हॅल्यू काय आल्या, 3, 2. Then next example, x 1 4 x equal to -4 2 2 x. ओके, सो ह्याला सॉल्व करा. लेट x 4 1 x इक्वल टू -4 2 2 x. x into x minus 4 into 1 equal to -4 into x minus 2 into 2. x square -4 minus 4x minus 4. Okay, so x square plus 4x minus 4 plus 4 equal to 0. So हे फक्त दोन्ही टर्म इकडे घेतले आपण. तो +4 -4 गेले, so x square plus 4x is equal to 0. x कॉमन काढला. ओके, सो काय राहिलं, x plus 4 equal to 0. so x is equal to 0 and x is equal to -4. तर ह्या झाल्या दोन व्हॅल्यू. ठीक आहे, ते झालं 2/2 चे सॉल्व इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे. नाउ नेक्स्ट टाइप पे 3/3 ऑर्डर मॅट्रिक्स, सॉरी डिटर्मिनंट, 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट. A1 B1 C1 A2 B2 C2 then A3 B3 and C3. ओके, आता
साइन वगैरे आता ते नंतर, आता आपण फक्त पहिल्यांदा व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगते. व्हॅल्यू ऑफ 3/3 डिटर्मिनंट. तर कशी फाइंड आउट करायची बघा. फक्त फर्स्ट रो चे पहिल्यांदा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट घ्यायचा A1. ओके, आणि त्याला इंटू करायचं. मग आता हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे, म्हणजे आता हा कॉलम स्किप करायचा बघा. हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आहे, हा स्किप करायचा. मग राहिले फक्त काय, हे 4. तर हे 4 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट मध्ये लिहून टाकायचे. B2, C2, B3 आणि C3 बघा. ठीक आहे. देन मायनस आता काय करायचं, हे इथपर्यंत कळालं. आता हे साइन रफ करते. फक्त फर्स्ट रोच्या आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत आणि मग डिटर्मिनंट कसा घ्यायचा ते सांगते तुम्हाला. इझी आहे बघा, एकदम लक्षात ठेवायला. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला येणार आहे. फक्त मधल्याला साइन काय द्यायची, तर मायनस द्यायची. आता घ्यायचा फर्स्ट रोचाच आणि सेकंड कॉलम. पहिल्यांदा आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट B1, फक्त त्याला मायनस साइन घ्यायची, तर पॉझिटिव्ह आहे. आता इंटू काय करायचं, तर हा B1 कुठे आहे, फर्स्ट रोला, आणि कुठे आहे, सेकंड कॉलमला. तर हे स्किप करायचं. मग राहिलं फक्त काय, A2 A3. मग ते लिहायचं A2 A3 आणि C2 C3. C2 C3. देन प्लस. आता पॉज करून व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आता C3. बघा A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 and C3. आता घ्यायचं C1. फक्त B1 मधला जो आहे त्याला मायनस साइन द्यायचे, बाकी A1 आणि C1 ला सेम साइन द्यायचे. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह. नंतर आता हा C1 कुठे आहे, फर्स्ट रो ला आहे आणि थर्ड कॉलमला आहे. मग आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम स्किप करून काय राहिले, A2 A3 आणि B2 B3. तर ते लिहायचे. आणि तुम्हाला 2/2 तर सॉल्व्ह करायला येतच आहे क्रॉस मल्टिप्लिकेशननी. तर ते सॉल्व्ह करायचे आणि त्याला त्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करायचं. तर हे झालं व्हॅल्यू ऑफ द 3/3 डिटर्मिनंट. ओके, त्याचे एक्झाम्पल घेऊयात. Then find first बघा, find the value of or evaluate the value. Find the value of the determinant. Value चे एक्झाम्पल घेऊयात. 2 1 5 -1 3 -5 then 3 -4 4. ओके, तर इव्हॅल्युएट करताना लेट D इज इक्वल टू और डिटर्मिनंट इज इक्वल टू और डेल्टा इज इक्वल टू. ओके, मग आता तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा घ्यायचा 2. ओके, इंटू राहिलेले मग फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून ह्याची प्रॅक्टिस करा. 3 -5 -4 4. देन मायनस साइन आहे फॉर्म्युला, त्याच्यानंतर तुमचं B1 पण मायनस आहे. ओके, ते व्यवस्थित करायचे. नंतर 1 -4 5 4. जर कळालं नाही तर मला तसं सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेन. नंतर C1 म्हणजे हा घ्यायचा. मग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडून काय राहिलं, 1 5 3 -5. ओके, नाव ह्याला सॉल्व्ह करायचं. 2 इंटू 3 इंटू 4. तर हे डायरेक्ट लिहायचे, आता सवय लावायची. 3 इंटू 4 3 इंटू 4 किती झाले, 12. देन मायनस करतो आपण. ओके, सो -4 इंटू -4 किती झाले, +20. आणि ऑलरेडी मायनस साइन आहे. ओके, देन हे मायनस मायनस काय झालं आता, प्लस. ओके, 1च येतो, तो लिहायची गरज नाही. सो 1 इंटू 4 4 1 इंटू 4 4 आणि नंतर 5 इंटू -4 किती, -20 आणि ऑलरेडी मायनस साइन असतं, सो +20. देन +3 इंटू
1 into -5 -5 into 3 15. ओके, सो इथं राहिलं -8 प्लस इथे झालं 24 प्लस 3 into -20. सो इथे किती झालं -16 प्लस 24 -60. तर -16 प्लस 24 म्हणजे किती झाले 8 प्लस 8. ओके, प्लस 8 आणि 8 -60. सो इथे आपली व्हॅल्यू काय आली 8 -16 म्हणजे आली व्हॅल्यू -52. ही झाली त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, तर व्यवस्थित लिहून काढा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता असंच इक्वेशन पण सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता एकत्रच घेते दोन्ही पण, ह्याचं काही सेपरेट पॉईंट नाहीये. फाइंड एक्स आलं की इक्वेशन इक्वल टू काय व्हॅल्यू दिली डिटर्मिनंटच्या की ते इक्वेशन झालं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि इक्वल टू काय व्हॅल्यू दिलेली नसेल तर मग फक्त व्हॅल्यू डिटर्मिनंटची फाइंड आउट करायची. आता इथं आलं एक्स 3 -2 त्याच्यानंतर 4 -2 -4 -4 1 4 इक्वल टू 0. ओके, नाव ह्याला सॉल्व्ह करते आता डायरेक्टली. एक्स आणि इंटू काय राहील -2 -4 1 4. काय करायचं एक्स कुठे आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, मग ते सोडून बाकीचे घ्यायचे. नंतर मायनस ऑलरेडी फॉर्म्युल्यात आहे, त्याच्यानंतर बी पण काय आहे मायनसच आहे. -4 त्याच्यानंतर -4 आता फर्स्ट रो सेकंड कॉलमला, मग ते सोडून राहिलेली व्हॅल्यू घ्यायची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला इझी जाणार आहे. त्याच्यानंतर सी थर्ड एला आपण प्लस साइन देतो, पण आता इथं C1च मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस होणार. सो 3 -2 -2 आणि -4 इक्वल टू काय दिले 0. सो आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. नंतर एक्स इंटू 2 इंटू -2 इंटू 4 -8 -4 इंटू 1 -4 आणि मध्ये साइन मायनसची, सो +4. 2/2 तुम्हाला शिकवलेला आहे, इथे +4 होईल. नंतर 3 इंटू 4 12 आणि इथे येईल +2 2 इंटू 1 त्याच्यानंतर -4 3 इंटू -4 -12 आणि इथे येईल हे मायनस मायनस प्लस होईल आणि परत मायनस साइन म्हणजे -4 इक्वल टू 0. सो इथं काय आलं एक्स इंटू -4 प्लस 4 इंटू 14 -4 इंटू -16 इक्वल टू 0. सो आलं -4x प्लस 56 14 इंटू 4. त्याच्यानंतर इथं किती आले 64 आले इक्वल टू 0. कोणताही पॉइंट नाही का आला की मला लगेच सांगत जा. -4x इथं काय प्लस 6 आणि 4 10 120 इक्वल टू 0. सो -4x इज इक्वल टू -120. So 4x is equal to 120 and x is equal to 30. 120 ला 4 नी डिवाइड केलं तर काय आलं 30 आलं. ठीक आहे, तर हे झालं एक्झाम्पल. एक मिनिट, इथं मायनस ओके राईट आहे एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अजून कोणत्या टाईपचं येतं. सपोज आता तुम्हाला दिलं 2 3x 1 0 3 -2 -1 इक्वल टू जर व्हॅल्यू दिली किंवा काय अदर दॅन 0 दिलं, एखादी कोणती पण व्हॅल्यू दिली की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि नुसताच डिटर्मिनंट दिला तर मग फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू मध्ये एक्स आला तरी चालेल. आता इथे बघा, इथे पण डिटर्मिनंट दिलंय 2/2 चं आणि इथे 3/3 चं, तर सॉल्व्ह करायला लागायचं. एकदम इझी. बघा 2 पहिले घेणार आपण, मग 0 -1 3 0 नंतर -3 घेणार 1 1 3 -2 0 प्लस एक्स घेणार, हे व्हॅल्यू बरोबर घ्यायच्यात. हे झालं. नंतर इकडं तर आपण 2/2 आपलं सॉल्व्ह करणार. 2/2 डिटर्मिनंट आहे, त्याला सॉल्व्ह करायचं. 8 into 2. ओके, नाउ 2 into 0 into 0 0
-1 इंटू 3 -3 आणि ऑलरेडी -3 आहे फॉर्म्युल्यामध्ये. इथं 1 इथं 0 प्लस 6. सॉल्व करा ते 2/2 चे डिटर्मिनंट आहे, इझी आहे. -1 प्लस 0. जर नाही कळालं तर परत एकदा मला सांगा, मी परत सॉल्व करून देईल. इथं किती आलं 6. 18 मायनस x इज इक्वल टू -17. सो x एका साईडला ठेवा, बाकी सगळे दुसऱ्या साईडला न्या. सो -x इज इक्वल टू -17 मायनस 6 म्हणजे किती झाले -23 प्लस 18. सो -x इज इक्वल टू -5 म्हणजेच x इज इक्वल टू काय आलं 5 आलं. हे झालं आन्सर. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेते. वन 1 x 2 3 x square 4 9 इक्वल टू 1 1 2 2. ओके. हे एक्झाम्पल आहे. तर ह्याला सॉल्व करा. 1 लेट पहिल्यांदा गिवन जे आहे ते लिहून घ्यायचं. 1 इंटू 2 4 3 9. ओके. मायनस x इंटू 1 4 1 9 प्लस x स्क्वेअर इंटू 1 2 1 3. त्याच्यानंतर 2/2 डिटर्मिनंट 1 इंटू 2 मायनस 2 इंटू 1. ओके. नाव ह्याला सॉल्व करा. 18 मायनस 12 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके. नंतर -x 9 मायनस 4 असं डायरेक्टली लिहायचं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा एक्झाम्पलची. 2 मायनस 2 म्हणजे 0 आलं ते. सो इथे आलं 6. इथे आलं x 5 प्लस x स्क्वेअर इंटू 1 इक्वल टू 0. सो इथे आलं 6 मायनस 5x प्लस x स्क्वेअर इक्वल टू 0. सो x स्क्वेअर आपण पॉवर वाईज लिहितो टर्म, फक्त त्याला रिअरेंज करा. अगेन आता मगासारखं झालं बघा. दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन +6 आणि ऍडिशन -5 म्हणजे x -3 x -2 इज इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू आली 3 and 2. ठीक आहे. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल सॉल्व. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे आपलं झालं आता 2/2 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू अँड इक्वेशन, देन 3/3 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू अँड इक्वेशन. आता याचे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल देते, ते सॉल्व करा आणि ते झाल्यानंतर मग नेक्स्ट लेक्चर.